चला तर ताईंनो, आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी अगोदर इथे दुधी भोपळा कट करून घेतल्यानंतर गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये जिरा घातलं, कढीपत्ता घातला, कांदा घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतवला। त्यामध्ये लसूण आणि लाल तिखट ठेचून घेतलेलं होतं ते घातलं आणि हळद घातलेली आहे 1 छोटा चमचा। त्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेला भोपळा घातलेला आहे। 10 मिनिटं अगोदर तुरीची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत घातलेली होती, ती याच्यात घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये किचन किंग मसाला घातला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं परतवून घेतलं। थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 ते 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। चवीला अप्रतिम आणि खूप छान अशी चमचमीत आपली दुधी भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। असेच नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।